कृष्णा नदीच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ सुरूच असून पाणी पातळी 26 फुटांच्या जवळ पोहोचली। त्यामुळे आता पलूस तालुक्यातील औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात पहाटेच्या सुमारास कृष्णा नदीचं पाणी शिरलंय। औदुंबरच्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचं पाणी गेलं असून मंदिरातील उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवली गेली आहे। मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मूर्ती देवघरात हलवली गेली। गाभाऱ्यात पाणी गेल्यानंतर पुजाऱ्यांकडून गुरुनामाच्या गजरात मंदिराला प्रदक्षिणा घालून देवघरात नेण्यात आले। त्यानंतर श्री दत्तदेवाची पूजा अर्चा देवघरात सुरू होती। कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। त्यामुळे आता औदुंबरमधील श्री दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरले। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत अवघ्या 4 तासात 3 फुटांनी वाढ झाली आहे। सकाळी 6 वाजता 26 फुटांवर असलेली पाणी पातळी 11 वाजेपर्यंत 29 फुटांवर पोहोचली। जर आणखी काही फूट पाण्याची पातळी वाढली तर पलूस तालुक्यातील आमणापूर पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। हा पूल पाण्याखाली गेला तर आमणापूर पलूसकडे जाणारी वाहतूक बंद होऊ शकते। या पार्श्वभूमीवर पोलीसचे तहसीलदार दीप्ती रिटे यांनी आमणापूर पुलाची जाऊन पाहणी केली। कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या वाड्या वस्त्या आणि गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। हां बोला। नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। मी केदार जोशी, औदुंबर पुजारी। आज दत्त संप्रदायातील प्रमुख क्षेत्र असणाऱ्या श्री दत्त क्षेत्र औदुंबर येथे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे विमल पादुकांच्या वरती दत्त मंदिरामध्ये आज सकाळी पहाटे साधारणपणे 5:30च्या दरम्यान विमल पादुकांच्या वरती कृष्णा नदीचे पाणी आलेले आहे। आणि हा एक अभूतपूर्व सोहळा असतो इथल्या ग्रामस्थांच्यासाठी, दत्त भक्तांच्यासाठी। मंदिराच्या पादुकांच्या वरती पाणी आल्यानंतर त्या पादुकांच्या स्पर्श झालेल्या पाण्याला सर्वजण तीर्थ समजून त्या पाण्यामध्ये तीर्थामध्ये सर्वजण आंघोळ करतात, त्या सोहळ्याचा आनंद घेतात। मग यानंतर त्या पादुका किंवा ज्या उत्सव मूर्ती जी आहे ती वरती देवघर म्हणून जी वास्तू आहे दत्त मंदिराची त्या ठिकाणी स्थापन केली जाते। आणि मंदिरातील जे नित्य नैमित्तिक पूजा अर्चा असते पहाटेपासून रात्रीपर्यंत ती सर्व वरती देवघरामध्ये सुरू असते। दत्त भक्तांना सूचना आहे की इथं गर्दी न करता दर्शनाची सोय देवघरामध्ये केली आहे, तिथं करायची आहे आणि प्रशासनाची योग्य ते सांगितलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे। श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। आत्ताच्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आत्ताचं पावसाचं प्रमाण लक्षात घेता सद्यस्थितीमध्ये पलूस तालुक्यामध्ये खटाव नांद्रे पूल पाण्याखाली गेलेला आहे। तसंच नागठाणे बंधारा जो आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे। आणि अजून जर पावसाचा जर हे रोग अजूनही असाच राहिला तर पाण्याची पातळी वाढली तर अंकलपाणी आमणापूर हा पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीमध्ये औदुंबर मंदिरामध्ये देखील खाली कट्ट्यापर्यंत पाणी गेलेलं आहे। लोकांना, पलूस तालुक्यातील सर्व लोकांना प्रशासनामार्फत एक आवाहन करण्यात येतं की आपण नाहक जिथे जिथं पाणी पुलावरून पाणी वाहत आहे किंवा जवळपास पुलाचं पाणी पोचलेलं आहे त्या ठिकाणी अनावश्यक पुराचं पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये। कृपया आपण प्रशासनाला सहकार्य करावं।